नमस्कार. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात मी गुरुराज आपलं स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अजित पवारांनी मुंडवा जमीन गैरव्यवहाराचं खापर अधिकाऱ्यांवर फोडलं. पुणे मनमाड इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी. पद्मश्री डॉक्टर कन्नन यांच्या हस्ते 14व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुणे मनपासाठी शिवसेनेकडे 165 उमेदवार तयार असून महायुतीत लढायचं की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. पुण्याच्या विकासासाठी आम्ही ताकदीनं लढणार असल्याचं मत शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चाने आयोजित केलेले आंदोलन पोलिसांनी गुंडाळल्याचं पाहायला मिळालंय. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन केलं जाणार होतं. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉक्टर रवी कन्नन यांच्या हस्ते पुण्यात 14व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. भारतात संसर्गजन्य आजाराचं प्रमाण कमी होत असून जीवनशैलीशी निगडीत आजार वाढले आहेत असं निरीक्षण यावेळी बोलताना डॉक्टर कन्नन यांनी नोंदवलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडवा जमीन गैरव्यवहाराचे खापर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर फोडलंय. या व्यवहाराबाबत अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे अपेक्षित होते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. आज सकाळी मालेगावच्या चोंडी घाटाजवळ 2 ट्रकचा अपघात झाल्यामुळे पुणे मनमाड इंदूर महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. या मार्गावर सुमारे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याने वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले होते. घाटातील अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पाहूयात उर्वरित घडामोडी. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती संदर्भात उद्या दोन्ही पक्षाची एकत्र अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पुणे शहर शिवसेना भवनात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एकत्रित चहापान होणार असून यावेळी युती संदर्भात चर्चा होणार आहे. राज्यात सध्या हिवाळ्याने चांगलाच जोर धरला असून महाराष्ट्राचे काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वरला मागे टाकत पुण्यात कडाक्याची थंडी पडली आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या शहरांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत असून प्रशासनाने मुलांच्या शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मैदानात भरलेल्या या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी फळे, भाजीपाला तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून त्याची विक्री केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास आणि उद्योजकते प्राथमिक धडे मिळाल्याचं दिसून आलं.
नागपूर हिवाळी अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना वेग देण्यात येत असल्याची माहिती संबंधित खात्याकडून मिळाल्याचं दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितलं. पुणे मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंतचा विस्तार यवतपर्यंत नेण्याबाबत ही सकारात्मक चर्चा झाली असून आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते. इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकर वस्ती परिसरात मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची लाईट पोलला धडक बसली. या अपघातात पोल मोडून तारा तुटल्यामुळे 2 गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. संतप्त नागरिकांनी वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.